पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता 16 जून 2026 चे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, टपाल विभागाने कोणत्या राज्यात ड्रोन आधारित टपाल सेवा सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 2, कोणत्या राज्यातील जाडो पाटी या चित्रकलेला जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यातील. प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 जूनला. प्रश्न 4 पाहूया. ग्लोबल चेस लीगची 4थी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरूमध्ये. प्रश्न 5, जीवशास्त्रातील उत्कृष्ट योगदानासाठी कोणत्या भारतीयाला EMBO गोल्ड मेडल 2026 ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे गौतम डे यांना. प्रश्न 6, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 127वा क्रमांक आहे. प्रश्न 7 पाहूया. प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओ लिगॅड थेरपी कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 8, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक 100वे पर्व शतक महोत्सवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पुणे इथे. प्रश्न 9 पाहूया. महिला आणि पृथ्वीची सुपीकता यांचा सन्मान करण्यासाठी कोणत्या राज्यात राजा उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 10, आसामच्या जीआय टॅग असलेल्या तेजपूर लिचीची पहिली खेप कोणत्या देशांना निर्यात करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दुबई आणि सिंगापूर या 2 देशांना. प्रश्न 11 पाहूया. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य ॲक्च्युचरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिनेश पंत यांची. प्रश्न 12, कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले थेट मंत्रिमंडळ स्तरावरील AI खाते सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्य सरकारने. प्रश्न 13, भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आशुतोष दीक्षित यांची. प्रश्न 14 पाहूया. इंडिया AI मिशनच्या सहकार्याने विकसित केलेल्या स्वदेशी AI व्हिडिओ स्टोरी जनरेशन मॉडेलचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे VARYA. प्रश्न 15, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मानके निश्चित करणारा पहिला जागतिक करार कोणी स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने. प्रश्न 16 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या युरोपियन देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत? तर त्याचं उत्तर आहे स्लोवाकिया या देशाला. प्रश्न 17, कामगार आकडेवारी विषयक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अलख N शर्मा यांची. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या समुद्रधुनीमध्ये अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी ठार झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे हार्मुजची समुद्रधुनी. प्रश्न 19, कोणत्या राज्यात महिलांसाठी प्रियदर्शनी मोफत बस सेवा प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्यामध्ये. केरळम राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत VD सतीशन व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 20 पाहूया. 2026चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचलम मुरुगनंथम यांना. प्रश्न 21, जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, कोणत्या IITने आर्सेन सेफ नावाचे पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT भुवनेश्वरने. प्रश्न 2,
नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची 11वी बैठक कुठे आयोजित झाली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 3, जागतिक पवन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे 15 जूनला. प्रश्न 4 पाहूया. 2026 ची G7 शिखर परिषद अलीकडेच कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशामध्ये. प्रश्न 5, जगातील पहिले ट्रिलियनर व्यक्ती कोणते बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे एलॉन मस्क हे. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 64 ठिकाणांची मूळ नावे पुन्हा बहाल करण्यास मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 7, DRDOने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 8 पाहूया. फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती संघ सहभागी झालेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 48 संघ. प्रश्न 9, पॅराक्वॅट या अत्यंत विषारी तणनाशकावर बंदी घालणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला हे. प्रश्न 10 पाहूया. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची कुठे पोलीस महासंचालक DGP म्हणून नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याचे. प्रश्न 11, 5000हून अधिक भारतनाट्यम नर्तकांनी एकत्र सादरीकरण करून कुठे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे कोलंबो इथे. प्रश्न 12, द्विवार्षिक सारेक लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया आणि जपान देशादरम्यान. प्रश्न 13 पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे नवीन लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची. प्रश्न 14, संशोधकांनी चोनाला अल्बिस्ट्रिक्टा नावाच्या फुलपाखराची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधून काढली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 15 पाहूया. मेड इन इंडिया एअरबस C295 लष्करी प्रवासी विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरातमध्ये. प्रश्न 16, भारतीय रेल्वेने मानवी संसाधन प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कुठे AI आधारित चिराग केंद्राची सुरुवात केली? तर ती हैदराबाद इथे सुरुवात केलेली आहे. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशाने महिला जननेंद्रिय विच्छेदन वर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे आणि असे करणारा तो लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरला? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशाने. प्रश्न 18, कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1470 हरवलेल्या व्यक्तींची त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट घडवून आणली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. पुढचा प्रश्न पाहूया. निओ नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन चिपला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 20, जागतिक बँकेने आगामी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP विकास दराचा किती टक्के अंदाज वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.6%. प्रश्न 21, वन हेल्थ समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.